करणारे हे सुधाकर बडगुजर आहेत। त्यांच्यावर आत्तापर्यंत जवळपास 17 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे, त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा, याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील। कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे, त्यामुळे ती ॲक्शन कुठेतरी टळली पाहिजे। अगदी मोक्का दाखल होणार होता, मोक्का शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे हे टाळण्याकरता सगळं जे काय आहे ते टाळून आपण परत पक्षामध्ये व्यवस्थित राहू, याकरता त्यांनी कदाचित प्रवेश करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरवलेलं त्यांनी असेल। त्यामुळे अजून त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर महापालिकेत जे काय कामं निघतील त्या प्रत्येक ह्याच्या ते स्वतः टेंडर भरतात आणि टेंडर माघारी घेण्याकरता त्याच्यानं आर्थिक व्यवहार करतात आणि जो कोणी टेंडर घेतो त्याला काम मिळेपर्यंत प्रचंड त्रास होतो, कारण माघारी घेत नाही जोपर्यंत आर्थिक व्यवहार होत नाही। अशा अनेक अनुभव अनेक जणांना आलेले। त्यांच्या पक्षातले म्हणजे उबाठामधले अनेक मागचे नगरसेवक तुम्ही बघा, अनेक जणांची यादी आपल्यासमोर येईल, अनेक कार्यकर्ते असतील की ज्यांनी पक्ष हा फक्त त्यांच्यामुळे सोडला उबाठा, आणि आज सिडकोमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, हे दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत। त्यामुळे त्यांच्याच पक्षातनं आता त्यांची हकालपट्टी झालेली आहे। ज्या पक्षाचं आता आपण बघतो की अस्तित्व काय, तिथे त्यांची आता हकालपट्टी झाली। म्हणजे अशा सुधाकर बडगुजरांचा प्रवेश होतोय हे मला आता समजलं, पण मला खात्री आहे की आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते अतिशय सुज्ञ आहेत, निष्ठावान कार्यकर्त्याला नेहमी न्याय दिला जातो। आणि आपण बघतो की शहराध्यक्षाची निवडणूक होती, आमचे सुनीलराव केदार हे शहराध्यक्ष झालेले आहेत। शहराध्यक्षाची निवडणूक होताना ती निवडणूकसुद्धा लोकशाही पद्धतीने होते, प्रत्येकाला नाव विचारलं जातं आणि मग तो अध्यक्ष निवडला जातो। म्हणजे आम्ही शहराच्या अध्यक्षाची निवड करायची असेल तर ती लोकशाही पद्धतीने करतो, आणि ह्या व्यक्तीबद्दल जर अतिशय मलिन प्रतिमा असेल, त्यांचं मतदान किती मिळालं हे जर आपण पाहिलं, लोकांनी चिडून मतदान त्यांच्या विरोधात केलं, त्यामुळे या व्यक्तीचं जर मतदान पाहिलं तर यांना नक्कीच घेताना पक्षश्रेष्ठीसुद्धा 10 वेळा विचार करतील याची मला खात्री आहे। त्यांनी एवढं थैताट करण्याचं काही कारणच नाही ना। ज्याला कोणी मी अजून तो माझा निर्णय केला नाही, ज्यांनी कोणी प्रेस घेतली मला कळलं ते, पण एवढं काही कारण नाही ना। काय कारण एवढं? वादळ येण्यापूर्वीच तुम्ही जर लाटा मोजताय त्याला काय समजेल? मी अजून माझी भूमिका स्पष्ट केली नाही, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेईल। पण मला हे सांगायचंय की हा जो अन्याय झालेला आहे तो जनतेसमोर यावा, जनतेला कळावं, शिवसैनिकांना कळावं, यासाठी मी आपल्याशी आज बोलतोय। बाहेर पडले त्यांनी अंतर्गत गटबाजी आणि वरिष्ठ लक्ष देत नाही, अन्याय करतात असा आरोप केला आहे। आपली आज आकरपट्टी झाल्यानंतर आपली पण तीच भावना आहे का जी आतापर्यंत होती? इथं गटबाजी वगैरे सर्व मोडीत काढलेली होती, इथं काही गटबाजी वगैरे काही नव्हतं। ही इथं काही म्हणजे कोणी माझ्या विरोधात किंवा माझ्या बाजूने असं काही हे नव्हतं। मला माझा मान सन्मान या ठिकाणी मिळत होता, माझं मी काम करत होतो आणि एवढी प्रतिष्ठा निर्माण केली होती पक्षामध्ये की सर्व सन्मान करत होते। असं काही कोणी माझा अनादर केला पक्षामध्ये असंही नाही, किंवा स्थानिक नेत्यांनी माझा अपमान केला असंही नाही। मी स्थानिक नेतृत्वावर कधी नाराज नाही, आणि मला जी कारवाई झाली, जी कारवाई केली त्याची खंत जरूर आहे।